पुरी आणि आलू मटरची अशी भाजी नक्की एकदा ट्राय करा। तर इथं आपण सगळं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मैदा टाकलेला नाही। तर आपण एकदम हेल्दी पुरी करणार आहे, ती पण फक्त गव्हाची। तर ह्याच्यात टाकला अर्धी वाटी रवा। तर ह्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया। तर मी ह्याच्यात तेल वगैरे टाकणार नाही, कारण की तेल टाकल्यानंतर आपली गव्हाची पुरी ती जास्त तेलकट होती। आणि मिक्स करून घेतलं। आता थोडं थोडं पाणी ओतून आपण चांगलं घट्ट असं, जास्त घट्टही नाही आणि जास्त सैल पण नाही, तर एकदम मध्यम असा आपण ह्याचा गोळा तयार करून घेऊया। तर इथं आपलं बघा मी असा मस्तपैकी अशी कणिक मळून घेतलेली आहे आणि थोडंसं हाताला तेल लावलं, तेल टाकलेलं नाही आपण। तर तुम्ही आता पाहू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। तर आता ह्याला आपण अर्धा तास झाकून ठेवूया। तर इथं अर्ध्या तासानंतर बघा आपलं किती छान कणिक भिजलेली आहे आणि रवा पण चांगला फुगलेला आहे। तर एक गुळी घेतली आणि आता तुम्हाला पोळपोटवरती चांगली लाटून धावते। तर ही मशीननं पण होते, पण मशीन अशी गोल करता येत नाही, जी आपली पापडची मशीन असते त्या मशीननं। तर मी आधी दाखवली होती, पण अशी मला लाटून एकदम छान अशी गोल होते। तर 1-2-3 पुऱ्या लाटून घेते। तर बघा इथं आपलं तेल मी आधीच गरम करायला ठेवलं आणि गरम झालेलं आहे। तर टाकून टाकूया पुरी आणि मस्तपैकी अशी तळून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता बघा किती अशी टम्म फुगलेली आहे आपली पुरी, तुम्ही पाहू शकता। तर ही अशी टम्म पुरी फुगायचं एकच सिक्रेट आहे आपलं, आणि ती मी तुम्हाला सांगितलेलं। आणि ती सिक्रेट आहे आपला रवा। रवा टाकल्यानंतर अशी टम्म अशी आपली पुरी फुगते आणि चपटी होत नाही आणि तेलकट पण होत नाही, तुम्ही पाहू शकता। तर ही बघा किती छान दिसते, तेलकट वगैरे काहीही झालेली नाही। तर असं आपला ही सिक्रेट आहे, रवा टाकल्यानंतर आपली पुरी एकदम टम्म अशी फुगते। तर चला, टाईम ना वेस्ट करता मी बाकीच्या तळून घेते।